रामदादा आधी आहे, परिवर्तनाची नांदी आहे. खऱ्या अर्थाने रावेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवाराच्या माध्यमातून प्रचाराचा झंझावात संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असतील, त्या घटक पक्षाचे आमचे मित्र पक्ष असतील, यांच्या अनुषंगाने गेल्या 8 दिवसापासून पायाला भेटी लावून तर कार्यकर्ता श्रीरामदादा पाटील यांना निवडून आणण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान करतो आहे. जीवाचं रान करत असताना ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ता प्रचारासाठी जात आहे त्या त्या ठिकाणी चांगला आणि उत्कृष्ट प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळतो आहे. लोक स्वतःहून तर सामोरे येऊन सांगताय की परिवर्तन हे अटळ आहे. गेल्या 10 वर्षाच्या कामाची तुलना हे लोक स्वतःहून तर सांगताय की संबंधित खासदार मॅडमने आमच्या गावामध्ये, आमच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे विकास कामं केलेले नाही आहे. केलेले असतील तर फक्त 2च विकास कामं केलेले आहेत. एक तर हैमोट आणि दुसरा बाकडा. म्हणजे असं भरीव अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं काम जे डोळ्यात भरेल असं कुठल्याही प्रकारचं काम खासदार महोदयांच्या माध्यमातून या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं नसल्या कारणामुळे लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी ते जाते, युवक रोजगाराच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करतायत, शेतकरी वाढलेल्या खताच्या किमतीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करताय, केळीला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. या अनुषंगानं शेतकरी हा बेजार झालेला आहे आणि तो प्रश्नाचा भिडीमार करतो आहे. शासकीय कर्मचारी खाजगीकरणाच्या बाबतीमध्ये आपले प्रश्न उपस्थित करताय, महिला संरक्षणाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करताय. अक्षरशः म्हणजे खासदार मॅडमला सळोका पळो करून या ठिकाणी प्रश्न उपस्थित करून तर विचारून जर अक्षरशः त्यांना सळोका पळो केल्या जात आहे. म्हणून आम्ही म्हणतो की श्रीरामदादा आधी आहे, परिवर्तन की नाती आहे.